या मृतक इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही। हा इसम साईनगर समोर बेनाम चौक परिसरात जखमी अवस्थेत पडलेला दिसला असता नागरिकांनी त्याला इरविनमध्ये दाखल केलं। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या मृतकाचा रंग गोरा, चेहरा लांबट, उंची 5 फूट 7 इंच, बांधा मजबूत, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची अंडरवेअर, उजव्या हातावर इंग्रजी व्ही असं गोंदलेलं व उजव्या हाताच्या बोटात पांढऱ्या धातूची अंगठी आहे। या इसमाच्या नातेवाईकांनी राजापेठ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन राजापेठ पोलिसांनी केलं आहे। दोन नगरसेवकांच्या प्रभागांच्या हद्दीत विकास कामं रखडल्याची अनेक उदाहरणं आहेत। त्यापैकीच एक म्हणजे महावीर नगर व विजयनगर मधून वाहणारा नाला। दोन नगरसेवकांच्या प्रभागांच्या हद्दीतील हा नाला स्वच्छ करून कोणी घ्यावा असा प्रश्न असल्याने या नाल्याची स्वच्छताच कधी होत नाही। शालेय विद्यार्थी या नाल्यातून येणं जाणं करतात, त्यावेळी तेथे पडतात। नाल्याची स्वच्छता होत नसल्याने पाणी तुंबून नागरिकांच्या घरात शिरतं। शिवाय नाल्यातील साप घरात येत असल्याने नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झालाय। याविषयी महानगरपालिकेला निवेदन देऊनही उपयोग न झाल्याने रहिवाशांनी सिटी न्यूज कडे कैफियत मांडली आहे। ये सब बरसात में सब पानी होता है, ये पूरा फैल जाता है। आने जाने को यहाँ पे इधर आने जाने को भी बहुत तकलीफ है। बाल बच्चे यहाँ गिर जाते पड़ जाते, स्कूल जाने में भी है, कई बच्चे यहाँ गिर गए पड़ गए, हम पकड़े। ऐसे बहुत घटना हो गई साहब। यहाँ कोई आता ही नहीं, कोई देखता ही नहीं, यहाँ कोई साफ करने वाला नहीं, कुछ भी नहीं करने वाला। आने जाने वाले तो आपने कंप्लेंट नहीं की है कभी नगर सेवक के पास में? अब कई लोग बोले, वो राणा साहब को भी एक टाइम यहाँ पे मोहल्ले वालों ने लाया, उन्होंने भी कुछ केयर नहीं किया। और वार्ड मेंबर को भी बोला, वो भी कोई केयर नहीं कर रहे। इधर कोई सुनता ही नहीं। अब कोई कुछ बोले तो ये तो कोई बोलते पाउडर है, कोई बोलते कुछ है, ऐसा कर करके ये टाल रहे साहब। ये इतना गंदगी है, सांप घर में घुस जाते हैं, यहाँ सब लोगों को परेशान है, ये पूरे मोहल्ले में परेशान है। इधर उठने घूमने डुलने का रास्ता नहीं है हमारी को। इधर साफ भी नहीं करते, सांप घुसते अंदर, घर के अंदर पानी घुसते अंदर। हम क्या करेंगे? इसका कोई केयर नहीं ले रहा, कोई लेता ही नहीं, केयर ही नहीं लेता। कुछ नाला साफ करने भी नहीं आता इधर, हम क्या करेंगे? सब बोलते हैं, आते नहीं कोई। इतने नगर सेवक बने और इतने अंदर आए, कुछ नहीं आए, सबको समस्या हमने सबके सामने रख के हम थक गए। बोल के साहब ऐसा समस्या है, कोई हमारी समस्या हल करने के लिए आता नहीं। और हमारे बच्चे नाले में, हमारे घर में सांप घुसते, जंतु घुसते, आने जाने वाले को भी तरह से कितनी बार ये नाले में गिर गए। हमने उठाया, बच्चे गिर गए, स्कूल के बच्चे गिर जाते, हमने स्कूल के बच्चों को भी बचाया। बारिश के टाइम पे तो बहुत ही तरह से हम लोग 2 वर्ष झाले लोगों तरी काम सुद्धा झालं नाही। जो नेता पण निवडून येते पण ते या नाल्याकडे दुर्लक्ष करते। कधी आम्ही जेव्हा वोट द्यायची पाळी असते तेव्हा घरोघरी येऊन वोट मागतात, पण हे नाल्याचं काम कोणताही नेता करत नाही। दोन डिपार्टमेंट पडले आहे की हा मधोमध नाला आहे, इकडला म्हणतो की हा तो करणार, तिकडला हे म्हणतो की हा आमदार हा करणार, म्हणून हा नाला मधोमध पडलेला आहे। आतापर्यंत सफाई झाली नाही आहे, महिन्यातून कधी एकदा सुद्धा सफाई होत नाही या नाल्याची, ना कोणी इकडे या नाल्याकडे बघत। पूरे घर में 3-4 घर में ओला है, रहने भी मुश्किल होता, सांप भी घर में घुस जाते। बरसात के टाइम बरसात में 2 बार सांप घुसे थे घर में। फिर पूरी दीवार भी उधर टूटी है, पूरा क्या करते, कितना बनाते, पानी घुसता घर में, घुसने वजह दीवार कितनी बार बनाए, फिर गिर जाती पानी से। अब बनला पाहिजे। हॅलो, हे आतापर्यंत सगळं साफ झालेलं आहे, संपूर्ण साफ झालं पाहिजे। नाला पूर्ण गाळ काढून झाला पाहिजे आणि शक्यतो तो बांधून टाकला पाहिजे नाला पूर्ण। तुम्ही तक्रार केलेली आहे का याच्या आधी कोणाला? तक्रार दिली आहे का कोणाला? तक्रार पहिल्यांदा केली, ते चिडके ज्यावेळेला होते त्यावेळेला, चिडके नगरसेवक होते त्यावेळेला तक्रार केली आहे। मी स्वतः लेखी तक्रार केली आहे, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। एकूण 2007 साली केलेली आहे ती तक्रार, निवेदन दिलेलं होतं आयुक्ताला, तर आतापर्यंत काही त्याचा उपयोग झाला नाही। आता नजर टाकू ग्रामीण पोलीस ठाणे निहाय गुन्ह्यांवर। पोलीस ठाणे चांदूर बाजार, आरोपी फेमिदा बानो शेख इमाम अधिक 6, फिर्यादी यास्मीन शेख मोहम्मद वाजिद इक्बाल, कलम 498-34। हकीकत, फिर्यादीला सासरकडील नातेवाईक मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याच्या तक्रारीवरून महिला दक्षता समितीच्या अहवालावरून तपास करण्यात येतो आहे।
पोलीस ठाणे चांदूर बाजार. आरोपी मंगेश रमेश रावळे अधिक 4. फिर्यादी सौ पुष्पा मंगेश रावळे. कलम 498 अ 323 34. हकीकत सासरकडील आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला हुंड्याचे पैसे, गोफ, अंगठी आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केला. पोलीस ठाणे चांदूर रेल्वे. आरोपी अज्ञात. फिर्यादी मनोज विष्णोजी बनसोड. कलम 454 380. हकीकत फिर्यादी शेतात गेले असता त्यांच्या घरातील 54,000 रुपयांचे दागिने व 18,000 रुपये नगदी असा 72,000चा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरला. पोलीस ठाणे नांदगाव पेठ. आरोपी शरद विष्णू ठाकरे. फिर्यादी श्री वय वर्ष 45. कलम 306 376 ब भारतीय दंडविधान लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार कायदा 2012. हकीकत फिर्यादीच्या मुलीसोबत आरोपीने शारीरिक संबंध ठेवले. मुलगी गर्भवती झाल्याने फिर्यादीची पत्नी व मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. पोलीस ठाणे धारणी. आरोपी विजय सोहनलाल जवरे अधिक 51. फिर्यादी महेश कुमार सोहनलाल राठोड. कलम 379 34. हकीकत फिर्यादीने शेतात 96,000 रुपये किमतीची 80 क्विंटल ज्वारी झाकून ठेवली असता आरोपींनी ट्रॅक्टरमध्ये ज्वारी भरून चोरून नेली. पोलीस ठाणे येवदा. आरोपी गजानन महादेवराव जाधव. फिर्यादी कुलभूषण श्रीधर मेढे. कलम 304. हकीकत 22 वर्षीय मोहन भीमराव मेढे हा थ्रेशरवर सोयाबीन काढत असताना थ्रेशरमध्ये फसून अपघाती मरण पावला. मजुरांच्या सुरक्षेच्या कारणावरून शेतमालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. ऐतिहासिक शपथविधी सोहळा संपन्न. 4:26 नियोजित मुहूर्तावर देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजपा नेते उपस्थित. राष्ट्रीय एकात्मतेचं पर्व साजरा. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीदिनी अभिवादन. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतली एकात्मतेची शपथ. धनराज लेनमध्ये खून. 22 वर्षीय युवकावर अज्ञातांनी केला जीवघेणा हल्ला. युवक बडनेरा नवी वस्तीतील रहिवासी. पोलीस आयुक्तालयातर्फे रॅली. शिस्तबद्ध कवायतीचं संचलन. पोलीस बँड पथक, राज्य राखीव दल, गृहरक्षक दल व शाळकरी विद्यार्थ्यांचा रॅलीत सहभाग. रेल्वेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू. सुशीलनगर मधील घटना. रेल्वे ट्रॅकवर शोधत होता पडलेले पैसे. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचा नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज.